आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज आपण बघूयात. चंद्रपूरसाठी 4879 अर्ज आलेले आहेत. बुलढाणासाठी 3592, परभणीसाठी 948, भंडारासाठी 5516 अर्ज आलेले आहेत. जळगावसाठी 132, वर्धासाठी 5188, नागपूरसाठी 2677, गडचिरोलीसाठी 344, यवतमाळसाठी 18023 अर्ज आलेले आहेत. कोल्हापूरसाठी 9375, लातूरसाठी 2844, रायगडसाठी 8290, धाराशिवसाठी 1417, बीडसाठी 2616, नाशिक 17579, पालघरसाठी 11007, नांदेडसाठी 17911 आणि रत्नागिरीसाठी 4815, अमरावतीसाठी 907, जालनासाठी 13874, वाशिमसाठी 2411, सोलापूरसाठी 7645 आणि पुणे डिस्ट्रिक्टसाठी 28209, सांगलीसाठी 1871 आणि साताऱ्यासाठी 20865. आणि या पूर्ण जिल्ह्यामधील एकूण अर्जाचा जर आपण विचार केला तर फक्त 40 साठी 1,92,935 अर्ज 40 आरोग्य सेवक 40 साठी एवढे अर्ज आलेले आहेत. आणि आरोग्य सेवक 40 साठी एकूण जागांचा जर आपण विचार केला पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये फक्त 906 वॅकन्सी आहेत. आरोग्य सेवक 40 साठी 906 वॅकन्सी आहेत. त्याचप्रमाणे आपण आरोग्य सेवक 50 साठी किती अर्ज आलेले आहेत हे पण बघूयात. नांदेडसाठी 1150, पालघरसाठी 1610, धाराशिवसाठी 4905, बीडसाठी 3023, रायगडसाठी 2779, लातूरसाठी 4837, सिंधुदुर्गसाठी 3001, कोल्हापूरसाठी 5008, यवतमाळसाठी 4018, गडचिरोलीसाठी 4959, नागपूरसाठी 2762, वर्धेसाठी 2823. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा जर विचार केला फक्त 224 अर्ज परभणीला आले आहेत आरोग्य सेवक 50 साठी. जळगावमध्ये 4061, बुलढाणामध्ये 9533, भंडाऱ्यामध्ये फक्त 1133 अर्ज आलेले आहेत. चंद्रपूरमध्ये 1226, रत्नागिरीमध्ये 1050, अमरावतीमध्ये 3374, जालनामध्ये 6762, वाशिममध्ये 1292, सोलापूरमध्ये 1504, सांगलीमध्ये 10985, साताराचा जर विचार केला 9447, अकोल्यामध्ये 3052 आणि धुळेमध्ये 2748 अर्ज आलेले आहेत. आणि आरोग्य सेवक 50 चा जर आपण विचार केला एकूण वॅकन्सीच्या प्रमाणामध्ये खूप कमी अर्ज आलेले आहेत. जर आपण आरोग्य सेवक 50 यांची वॅकन्सी जर टोटल वॅकन्सीचा जर विचार केला तर पूर्ण टोटल वॅकन्सी आहेत 2596 आणि त्यासाठी आरोग्य सेवक 40 च्या तुलनेत आरोग्य सेवक 50 मध्ये 50% मध्येच अर्ज आलेले आहेत. आरोग्य सेवक 50 साठी फक्त 1,06,609 एवढे अर्ज आलेले आहेत. म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत. जर वॅकन्सीचा जर विचार केला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.